हाय नमस्कार. तर नमस्कार. काय चाललंय आमच्या भावा बहिणींचं. तर भावा बहिणींना आता बऱ्याच भावा बहिणींचं म्हणणं आहे की पुण्याला कामाला काय जायचं, काय झालं पुण्याला कामाला जायचं. तर भावा बहिणीनं पुण्याला तर कामाला जायचंच होतं आपल्याला. तर तुम्हाला सांगितलंच होतं मी पुण्याला कामाला जाणार आहे. पुण्याला गेली पण होती मी, पण कामाचं काही निवेदन झालं बा. कामाचं निवेदन कसं झालं तुम्हाला सांगते. ही ह्यांना सेंटरिंगच्या कामाचं. आणि मला काय लागल तेव्हा बघायचं होतं, पण त्यात नवऱ्याने खेळ केला. नवरा आला नाही तुम्हाला सांगते भाऊ बहिणी. मी तर तुम्हाला सांगितलंच होतं. उलट त्या खोली भाड्यावाल्याला माझा 1000 रुपये गेला ती घेऊन द्या. काय डिपायजे मध्ये तिथं किती 5000 भरायचं होतं. 1000 रुपये सोडलं होतं तर त्या बाबाने 1000 रुपये पण दिलं नाही भाऊ बहीण. पैसे उचलून करतो खूप म्हणजे ह्याच्यामुळे थोडी नुकसानी झाली का माझी. कसं पावसा पाण्यात दिवस नाही जमणार म्हणलं, पण विचार केला म्हणलं नाही जुळायचं. आधीच नव्हतं विचार करायला का मी तू चालत नव्हता आधी विचार करायला. पावसात दिवस येतं थोडं छोट्या सगळं म्हणलं म्हणजे करून बाबा जरा वाईट केलं, विचार केला छान. आता बघितलं 12 म्हणतात काम भावा बहिणींनो. आता तिघाला पण काम होतं बरं का. आव्याला घातला. पण विषय काय माहिती आहे का, सकाळी 10 वाजता जायचं ते संध्याकाळी 10 वाजता यायचं. मग लेडीजचं काय जमणार नाही. आणि कसं आहे, सकाळी 10 वाजता जायचं, संध्याकाळी 10 वाजता यायचं. आणि 10 वाजता ट्रिपल शीट परत तुम्हाला सांगते. RTV आडावतं, हे करतं ती करतं रात्रीची. आणि रात्रीचे माणसं कशी असते ते कशी नसते ते. त्यामुळे तुम्हाला सांगते ठरला बनलं की तुम्ही जावं यायला लागलं. ते तुमचं दाजी म्हणलं की आम्ही जातो, तर म्हणलं जावा. तर ह्या दोघांनाच लावणार आहे आता. त्यांना लावायचं जाणार आहे बघा भावा बहिणीनं. नटायचं तुमच्या दाजीला पिकली केस झालेले काळे करायचे. ते मी केले ती लालगी, त्यांना करायचे ते काळे. हो का आणली मेहंदी. मी द्यायची म्हणजे आता मी पाडली केस झाली ती म्हणजे आता मी लावून टाकवणार. आता तुमच्या दाजीला खायचं होतं मटण. काल पत्रा खाऊ वाटतं होतं, बरेच दिवस झालं. एक 4-5 महिने झाले ते खाल्लं तर होतं शकतो. जेवायला आणली आहे. भावा बहिणी आता ते जेवारीचं पीठ नाही, गव्हाचं पीठ आणलं होतं मी तिकडे येताना दळून. कशी भेटली हो जेवारी? ज्वारी 160 रुपये. 160. 52 रुपये नाही ना. हो 3 किलोचं 160 रुपये गेले. 160 रुपये जेवण झालं. आता ही आणली चिकन आहे चिकन. हडकाची कोंबडी आणली हडकाची. मटण खायचंय नवऱ्याला. मग म्हणलं असू द्या त्याला द्यावं करून. तर ते करून आता मटण. कामाला जातो जातो म्हणताना निम्यात नसी करू नका काय. जातो बाबा जावा कामाला. जातो की हां. गाडीवर कामाला मला विचारते की गाडीच हात आला हे आलाय. आता म्हणतात की जातो जातो कामाला निम्यातच काहीतरी कुंडी भरून. असं काय करू नका. हे भरायचं ना काय ते इन्शुरन्स. इन्शुरन्स भरायचा. इन्शुरन्स मला म्हणता येतं म्हणजे इन्शुरन्स इन्शुरन्स भरायचा आहे. लय जा बाया लागल्या ते का बघून कंटाळा आलाय मला. ते आणलंय बलगत. पण सकाळची लागते बाबा म्हणजे उठलेली गडबड होती आंघोळीची मेहंदी त्याची. याला तर पुढं कितीला बसली 150 180. किंमत असेल की 180 रुपये. 175 आहे म्हणजे 180 रुपये.
गेलंच मला समजायचं. तर मी आणली धना पावडर. आता मस्तपैकी असं करणार आहे चिकनचं कालवण. म्हणजे तसं तर भाऊ बहिणी तुम्हाला सांगते, देशीच कोंबडे बघायला लावलं होतं बरं का. देशी कोंबडे कुठं भेटते का, पण देशी कोंबडे कुठं भेटलेच नाही. भरपूर ह्यांनी हुडाकलं देशी कोंबडे भेटते का. आपले इथं चिकनवाल्याचे तर पण नव्हतं ना. नाही आहे. लेट उरलो आवडली. हा. 5-6 दुकानं पाठी लागते पण नाही हा. कुठे बघता एक लोट असतो लोट कोंबड्या का मी तरी कोंबड्या कसं नाही अचानक कशी वेळ येतो त्याला बघावं लागतं 1-2-3-4-4-5 दिवस मग ठेवायला लागतं का ती अचानक कोण येणार आहे. जाऊ दे येईल परत आणायला. देशी कोंबडीच आणा म्हणलं त्यांना आता खायचं होतं. म्हणलं की चिकन काय कोंबडी आण म्हणलं, म्हणजे कोंबडी आणतो म्हणलं. आणा म्हणलं आता करायची, खायचं म्हणल्यावर आणा. 2 किलो आणलं ना. बोलून तांदूळ आणलाय. ह्याच्यात हे येतं काय रेसिपी. नाही चांगलं तांदूळ चांगलं आहे तांदूळ चांगलं आहे बाबा स्पीड म्हणजे बारकं बारकं आहे का. बघा लागतं बाबा आता वाटतंय बरं का तांदूळ जरा दिसतो ना शिरे झाले असं थोडं पुढे नाही. शॅम्पू क्लिनिक प्लस शॅम्पू तर माझे केस असे असते काय म्हणतो नेबार कशा शॅम्पू वापरतो दुसरा वापरून पाहायला वापरतो शॅम्पू किती मोडत चिकट केस असा स्वतःला राहत नाही शॅम्पू वापरायचा जास्त लागतो पाहिला शॅम्पू वापरतो आलं आणले चिकन लिंबू कसे 20 रुपयाचे दिले का. 20 रुपयाचे लिंबू मस्त पैकी असं बेत करायचा सगळ्याला. तांदूळ होता ना चिकन तांदूळ पुढे करतो
त्याला मस्तपैकी असं चिकन आणि त्याच्याबरोबरच कोथिंबीर आणि आणि लिंबू. बहिणीनं काय काय बाय बाय सर्दी झाल्यामुळे झाले चालते हवा आहे